वगैरे जरा. ठीक आहे, थोडी रिव्हिजन घेतो मी. एक सेकंद. सगळेजण येऊ देत. काय काय घेतलं होतं सांगा बघू, आठवून जरा. ऑप्टिकल डेन्सिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिअल डेप्थ, अपॅरंट डेप्थ. ऑप्टिकल डेन्सिटी, त्यानंतर स्नेल्स लॉ पण घेतलेला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्यानंतर स्नेल्स लॉ. काहीतरी आठवतंय का रे पोरांना यातलं? राहू दे, अपरंट रिअल डेप्थ ते सोडून द्या 2 मिनिटं. ओय, काय विचारतोय? सगळ्यांनी जर रिप्लाय द्या मला. शांत झाले परत. ओंकार, हे आठवतंय तुला काय असलं काहीतरी घेतलेलं आपण? हो सर. सिद्धायनी, नीरव, यशराज, बोला. हो सर. म्हणजे मला आयडिया हो सर, थोडं थोडं आठवतं. हो सर. ठीक आहे, आपण ते घेणार आहे. तुमचं सर्क्युलर वगैरे रोटेशन वगैरे घ्यायचं डोक्यात होतं. नेक्स्ट इयरच बघू. दिस विल बी द लास्ट चॅप्टर ऑफ दिस इयर. ओके, जर तुमच्या टेस्ट वगैरे अजून थोडं ढकलल्या गेल्या, आता जानेवारी आहे ना, मध्ये थोडासा ब्रेक देऊन तुम्हाला विचार करतोय मी रिव्हिजन सुरू करायचे आणि नवीन थोडंसं लवकर सुरू करायचं. त्यात जसा मी तुम्हाला सिलेबस दिलाय त्यात थोडासा चेंज होईल आणि बघू कसं कसं प्लॅनिंग करता येईल, काय काय करता येईल. ठीक आहे, ओके सर. एक मिनिट. कालची टेस्ट टफ होती का रे? नाही सर. नाही सर. नॉर्मल होती ना? नाही सर. हो सर. हो हो सर. सर. मला वाटतंय सार्थक काय ह्याच्यासाठी पुष्पदंत काय आहे का नाही, तो काय लेक्चरला पण नसतो तो. बोलला पण नाही मला काय. बाकीचे तरी वाटतंय मला आहे तसं. तुमच्यातल्या कुणाचा आहे रे हा नंबर 9860222612? आहे का कुणाचा? ठीक आहे, मला एकच मिनिट द्या. आणि एवढीच मुलं कशी काय रे, बाकीचे कुठे आहेत? चलो स्टार्ट करू. बर, रिफ्रॅक्शन म्हणजे काय सांगा जरा. जेव्हा एका मीडियमचा चेंज होतो तेव्हा लाईट त्याचं डायरेक्शन थोडं चेंज करतो. ओके, अजून सांगा रिफ्रॅक्शन म्हणजे काय. स्पीड बदलतं लाईटचं एका मीडियम मधून दुसऱ्या. ओके, अजून अजून कोण सांगेल मला? तर तुम्ही जी शाळेमध्ये डेफिनेशन शिकाल रिफ्रॅक्शनची ती अशी शिकाल, बेंडिंग ऑफ लाईट. परत थोडंच घेतोय. बेंडिंग ऑफ लाईट व्हाईल चेंजिंग अ मीडियम. चेंजिंग अ मीडियम. ठीक आहे, ह्याचं बेसिक जे मिनिंग आहे, प्रत्येक वेळी बेंड व्हायलाच पाहिजे लाईट असं नसतं. जे बेसिक मिनिंग जे असं आहे, म्हणजे याच्या मागचं रिझन जे असं आहे, स्पीड ऑफ लाईट चेंजेस while changing a medium. चेंजिंग अ मीडियम. तुम्ही जर लाईट बद्दल थोडासा विचार केला, लाईटचं स्पीड किती असतं रे सांग? व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट? 3 × 10⁸ 3 मीटर into पर 8. त्याला सी ह्या सिम्बॉलने दाखवतात. स्पीड ऑफ लाईट माहिती आहे का? स्पीड हो ऑफ सर. लाईट हो ते सांगितलं होतं मी तुम्हाला. E = mc². हा फॉर्म्युला तर ऐकला असेल कुठेतरी. हो हो सर. सर. त्याच्यामध्ये जो सी आहे तो काय, स्पीड ऑफ लाईट आहे.
आणि त्याला कसं दाखवलं जातं, म्हणजे कसं लिहिलं जातं, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. दिस इज द मॅक्झिमम पॉसिबल स्पीड. ह्याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही, हे आईन्स्टाईननं प्रूव्ह केलं होतं. ओके. आणि लाईट जी असते की नाही, कुठली पण लाईट, म्हणजे सूर्याकडनं येणारी किंवा बल्बमधून पडणारी वगैरे, ती लाईट वेगळं तिकडं म्हणजे वेगळं काय नसून ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. काय होतं व्हॅक्यूम मध्ये, काय असतं रे? व्हॅक्यूम माहिती आहे का काय असतो? हो सर. हो सर. पोकळी, काहीच नसतं ना तिथं. मग समजा एअर नसतो. सूर्याकडनं, सनकडनं आता लाईट रेज येतात. सन कुठं आहे रे? स्पेसमध्ये आहे ना. स्पेसमध्ये काय पाणी आहे का व्हॅक्यूम आहे? व्हॅक्यूम. व्हॅक्यूम आहे सर. त्यामुळे लाईट व्हॅक्यूम मधून येणार. हे जे स्पीड आहे हे व्हॅक्यूम मधलं स्पीड आहे. सगळ्यांचं लक्ष आहे बाळांनो? हो सर. काय सर. सांगितलं कळतंय का? तर लाईटचं स्पीड व्हॅक्यूम मधलं, स्पेस मधलं किती आहे? 3 × 10⁸. ते हवेत शिरणार. आता हवेची डेन्सिटी जी आहे ना ती खूप कमी आहे. त्यातले मॉलिक्युल्स काय एवढे जास्त त्रास देत नाहीत त्या लाईटला. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक इफेक्ट असे काही तयार करत नाहीत ते, म्हणजे एवढं काही चेंज करत नाहीत. त्यामुळे हेच स्पीड एअरमध्ये पण असतं मोस्टली, अप्रॉक्सिमेटली. ओके, हे लक्षात ठेवा. पण जसं ते पाण्यात शिरलं, पाण्याचा केमिकल फॉर्म्युला काय रे? H2O. हे तुम्हाला माहित असेल. ओ एच बॉन्ड असे काय शिकवले काय? हो सर. हो सर. हे पोलर असतं वगैरे असं ऐकलंय तुम्ही कधी? पाणी. बरं ठीक आहे, नसेल ऐकलं राहू दे. पण काय होतं, लाईट जेव्हा ह्या दोन मीडियम सोडून दुसऱ्या कुठल्या पण मीडियमच जाते, त्यावेळी थोडंसं इलेक्ट्रिक मॅग्नेटिक इफेक्ट चेंज होतात. ठीक आहे. आता हे डेप्थमध्ये घुसत नाही, 12वीचा शेवटचा चॅप्टर असेल एनसीईआरटी मधला. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणतात त्याला. ठीक आहे. पण आत्ता एवढं लक्षात ठेवा, ह्या इलेक्ट्रिक मॅग्नेटिक इफेक्ट्स म्हणजे ते चेंज झाल्यामुळं लाईटचं स्पीड पण त्या मीडियम मधलं काय होतं, चेंज होतं. कन्सेप्ट क्लिअर आहे का सांगा जरा मला? हो सर. हो सर. मग कितीनं कमी होतं ते? ओके, मी म्हटलं समजा पाण्यात एवढ्यानं कमी होतं, ऑइलमध्ये एवढ्यानं कमी होतं. तो नंबर दाखवण्यासाठी, म्हणजे तो कितीनं कमी होतो दाखवण्यासाठी आपण एक नंबर यूज करतो, कॉल्ड एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही सिंपल त्या मीडियमची पॉवर आहे लाईटचं स्पीड कमी करण्याची. मग मला सांगा, हे थांबा एक मिनिट, सांगा ना, कळलंय आतापर्यंत काय काय बोललो ते? हो सर. ओके. हो सर. मग समजा माझ्याकडे ग्लास असेल असा. ओके. मी जर म्हटलं लाईट इकडनं येत होती, हे सांगितलंय मी, तरी पण एकदा परत सांगतो. व्हॅक्यूम मधून येते किंवा एअर मधून येते. एअरमध्ये स्पीड किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि ह्याच्या आत शिरली ग्लासच्या. ओके. त्यावेळी त्याचं स्पीड 2 × 10⁸ झालं. कमी झालं का नाही रे? हो हो सर. सर. ओके. हो सर. मग हो सर. 3 ला कितीनं भागलं हे? तर 2 येतं. सांगा बघू 100 व्हॅल्यू काय असेल? पॉइंट मध्ये. अबे 3 ला कितीने डिवाइड केलं की 2 येतं? शाळा शिकलाय. 1.5. 1.5 ना. तो हा तो 1.5. नंबर आहे. हा तो नंबर आहे. समजा मी अजून एक मीडियम घेतलं. ठीक आहे. तिथनं समजा लाईटचं स्पीड एअर मधलं किती होतं? 3 × 10⁸. ते समजा लाईट आत शिरली आणि मला दिसलं इथलं दिसत नसतं, असं कॅल्क्युलेट करावं लागतं. इथलं स्पीड जे आलंय ते 9/4 × 10⁸ मीटर पर सेकंड आलंय. ठीक आहे. मग हा इथं 3 ला कितीनं भागलं की येते रे 9/4? सांगा भाऊ. 1.3. 1.333 वगैरे काहीतरी. सगळ्यांना कळतंय काय सांगतोय मी ते पोरांनो? हो हो सर. सर. तर हे जे नंबर आहेत नाही, हे जे नंबर आहेत, हे नंबर म्हणजेच काय असतात? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बेसिक एकदम फंडामेंटल सांगितलं तुम्हाला मी. ठीक आहे. यात ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, भरपूर गोष्टी असतात. आता काय ही गरज नाही त्यांची. आता जे सांगितले कळलंय तुम्हाला? हो सर. हो सर. म्हणजे सिम्पली कसं असतं, स्पीड ऑफ लाईट, व्यवस्थित लक्ष द्यायचं, स्पीड ऑफ लाईट इन एनी मीडियम. ओके. मी समजा अजून एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला. एक माझ्याकडे असा ग्लास आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे लेट्स से 1 नको, समजा त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 2.5. ओके.
इथनं समजा व्हॅक्यूम मधून किंवा एअर मधून आली 3 × 10⁸ आत किती स्पीड असेल सांगा बघू लाईटचं. तीन एक्झाम्पल कळले की तुमची कन्सेप्ट सेट झाली म्हणायची. ओय जमलं का नाहीये का अवघड आहे. नाही सर जमलं. किती येत आहे बोला ओरली सांगा. 1.25 × 10⁸. तुम्हाला आलंय हे. हो सर. हो सर आलंय सर. उलट करायचं आहे. मग कसं काढतो रे कुठल्या पण मीडियम मधलं स्पीड आपण. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय काय करतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला कशाने दाखवतो म्यू न दाखवतो. एक मिनिट मयुरेश कन्सेप्ट क्लिअर आहे काय सगळे जण सांगा मला पटकन. हो सर आहे. हो समजलं. सर. हो सर. हो सर. हो सर. बोर्डाला तुम्ही ते पुस्तकातलं रटून वगैरे जावा आय डोंट केअर. पण ऍडव्हान्स पर्यंत ही कन्सेप्ट म्हणजे क्लिअर असली पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्यावर क्वेश्चन येत नसतात मेन्सला ऍडव्हान्सला वगैरे कुठं. पण बेसिकली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो हे समजलं असेल मला वाटतं तुम्हाला. बरोबर ना. हो सर. एक हो सर. क्वेश्चन विचारू थोडा बेसिक. ह्याचा आन्सर काय आला तर मग 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंड आलं होतं ना. 10⁸. हो हो सर. सर. ओके. मला सांगा अजून एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला. माझ्याकडे ग्लास आहे समजा. त्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 0.8 आहे समजा. ठीक आहे. इथनं लाईट आली तिचं स्पीड किती असतं 3 × 10⁸ असतं. आतलं किती असणं सांगा पटकन. झिरो 0.8 राहू दे 0.5 घ्या. झिरो 0.5 घेऊन का. किती आले रे 6 × 10⁸ आले का. हो सर. हो सर. ओके. हो इट सर. इज नॉट पॉसिबल. का सांगा भाऊ. आईन्स्टाईनने सांगितलं कारण कारण मॅक्झिमम कळेल तुम्हाला. स्पीड ओके. 3 आहे. लाईटचं स्पीड हे मॅक्झिमम किती असतं 3 असतं. हे कुठनं आलंय तर त्याचा एक फॉर्म्युला जो 12वी शिकवला तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये. हा ऍडव्हान्सला नसतो. ठीक आहे. हा चॅप्टर पण आता करतील पण ऍड ते बघायला पाहिजे. पण हे म्यू नॉट एप्सिलॉन नॉट. हे म्यू नॉट म्हणजे मॅग्नेटिक फील्डशी काहीतरी रिलेटेड आहे. एप्सिलॉन नॉट म्हणजे हे इलेक्ट्रिक फील्डशी काहीतरी रिलेटेड आहे. आणि यांच्या व्हॅल्यू फिक्स असतात व्हॅक्यूम मधल्या. मग ते मल्टिप्लिकेशन केल्यानंतर सी ची व्हॅल्यू होते. ती किती येते 3 × 10⁸. ठीक आहे. तर ह्यांच्या व्हॅल्यू याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही. हे प्रॅक्टिकली त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. त्यामुळे लाईटचं स्पीड हे त्याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही. सॉरी त्याचा काळ नसेल पण ह्याच्या एक्सपेरिमेंटवरून त्यांनी प्रूव्ह केलंय की लाईटचं स्पीड 3 × 10⁸ पेक्षा मोठा असू शकत नाही. ठीक आहे. होय ते मॅग्नेटिक हो आणि सर. इलेक्ट्रिक फील्ड वरून त्यांनी प्रूव्ह केलं. ह्याचा अर्थ काय रे. हो सर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मॅक्झिमम किती असू मिनिमम किती पाहिजे सांगा भाऊ. 1. 1 1. पाहिजे. कारण 1 पेक्षा कमी आला की लाईटचं स्पीड वाढेल की नाही. कुठल्या हो. पण नंबरला जर तुम्ही 0.8 न वगैरे भागला तर तो ग्रेटर दॅन एक्स येतो ना. माहिती आहे की नाहीये. हो हो सर. 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 लेस दॅन 1 न भागला काय होतं त्याच्यापेक्षा मोठा नंबर येतो. ठीक आहे. त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1 पेक्षा कधी पण काय पाहिजे मोठा पाहिजे. लक्षात आलंय सगळ्यांना. हो सर. ओके. डायमंडचा हो असतो सर. 2.4. ठीक आहे. काय पाठ करायची गरज नाही पण ह्याचं भारी ऍप्लिकेशन आहे. डायमंडच्या ते रे इकडे तिकडे नाचत राहतात त्यामुळे तो चमकदार दिसतो. ते आपण शिकूयानंतर. ठीक आहे. माहित असो तुम्हाला. ठीक आहे. एक क्वेश्चन विचारू सोडून दाखवा मला अजून एक छोटासा. हो सर. हो सर. समजा एक टँक आहे. टँक नको असा ग्लास स्लॅब आहे समजा असा एक. आणि त्याची थिकनेस आहे.
180 सेंटीमीटर, खूप लांब आहे ती, जवळपास अशी ग्लासचाच आहे तो, आणि त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो आहे 1.5. ओके 1.5 घेऊ का, इझी करतो थोडंसं. ठीक आहे 1.5 घ्या. ठीक आहे. आता इकडं बाहेर एअर आहे, इकडं पण एअर आहे, आणि मध्ये कोण आहे, ग्लास आहे. आता समजा इकडनं लाईट बाहेर पडली, म्हणजे इथनं अशी आत पडली याच्यावर, इथं जेव्हा पडेल त्याला म्हटलं मी t=0 टाइम. कळलं का? जेव्हा ती जस्ट पडली, आता एवढं फास्ट होत नाही आपलं हो सर. मेजरमेंट, इथं बाहेर पडण्यासाठी त्याला किती टाइम लागेल असा क्वेश्चन आहे माझा. लाईटला इथून इथं जाण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न. क्वेश्चन कळलाय का तुम्हाला? हो सर. करावं. हे जमू दे तुम्हाला, मग थोडंसं हायर मध्ये नेतो तुम्हाला. ह्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर काय हायर मध्ये नेता येत नाही, स्नेल्स लॉ मध्ये नेता येईल तुम्हाला. हे केलंय सुरू मी रेकॉर्डिंग, डोंट वरी. हे सोडव हे. ओके, त्याला शॉर्ट मध्ये कसं लिहू शकतो रे सांग. नीरव, युनिट्स बघितलेस का तू प्रॉपरली? सर एक मिनिट बघ. काय ते? सर नाही सर, ते चुकीचं थोडं. आत्ता पोहोचलं तिथं ते, पण एवढ्या स्लोली लाईट जात नाही. अर्जुन असं नाही लिहायचं, सायंटिफिकली लिहायचं ते. ठीक आहे, हे ऐका रे. बेसिकली हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, टाइम जर काढायचं असेल डिस्टन्स अपॉन स्पीडनं लिहू शकतो, बरोबर का? हो सर. अबे सोपा हो फॉर्म्युला हा, सर. 3री 4थीचा कदाचित. मग डिस्टन्स किती आहे इथं, 180 सेंटीमीटर, त्याला मी किती लिहू शकतो रे, 1.8 मीटर लिहू शकतो का? हो सर 1.8. हो सर. स्पीड किती घ्यायचं इथं, इथलं स्पीड किती आहे एअर मधलं सांगा भाऊ? 3 × 10⁸ Three मीटर. into 10⁸ 8 मीटर पर सेकंड. आणि ग्लास मध्ये 1.5 वाला गेल्यावर किती होतं ते? 2 × 10⁸. 2 into 10⁸. मग तिथं टाका 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. आता मी इथं 180 का नाही घेतलं, कोण सांगेल का मला? सर ते सेंटीमीटर मध्ये. सेंटीमीटर कॅन्सल झालं. ठीक आहे, मग हे सेकंड येणार वर, मला असं लिहू शकतो का 0.9 × 10⁻⁸ सेकंड्स. तुमचे प्राण उडालेत. हो सर. हे समजलंय का नाही सगळ्यांना? सर. हो सर समजलं. हो सर, समजलं. 10⁻⁹ सेकंड लिहू शकतो का? हो सर. टाटाची कार आली होती हो का, सर. रिक्षा सारखी होती ती, काय होती ती? टाटाची कार रिक्षा सारखी होती, लहान. अबे नॅनो. नॅनो. तुम्हाला माहिती आहे का नाही? अजून कुठली रे कार अशी? टाटाची होती ना नॅनो, टाटाची होती. तर हे जे 10⁻⁶ आहे की नाही, हे खूप लहान व्हॅल्यू आहे. याला काय म्हणतात? 9 नॅनो सेकंड्स. कळतंय का? हो सर. हो हो सर. हो सर. सर. 9 NS लिहितात, आणि NS चा वेगळं काही मिनिंग काढायचं नाही, न्यूटन सेकंड वगैरे असलं काय. हे काय नॅनो सेकंड आहे. क्लिअर आहे सगळ्यांना?
हो सर. ओके. हो सर. 10⁻³ लिहिलं की मिली लिहितो, माहितीये काय? हो सर. 10⁻³ म्हणजे मिली असतं ते. ओके. त्यानंतर 10⁻⁶ ला काय म्हणतो रे, कोण सांगेल का? मायक्रो. मायक्रो. ओके. ते कधी पेपरवर बघितलं का, 10 मायक्रॉनचा पेपर आहे वगैरे म्हणतात बघा, ती थिकनेस असते हो. मायक्रोमध्ये. 10⁻⁶ मध्ये. 10⁻⁹ ला म्हणतात नॅनो. ओके. 10⁻12 ला म्हणतात पिको. आणि 10⁻15 ला म्हणतात फेमटो किंवा फर्मी. ठीक आहे. आता ही पाठ करायची गरज नाही, प्रॅक्टिस होऊन जातं. मी काय पाठ नव्हतं केलं, हे माझं असं झालंय पाठ. ठीक आहे. पण टार्गेट ठेवायचं की आपल्याला पाठ झालं पाहिजे कुठं ना कुठं. आणि अजून एक असतं याच्यामध्ये, हे वाटलं तर लिहून घ्या कुठं तर किंवा नंतर लिहा. 10⁻10 अँगस्ट्रॉम असलं काय ऐकलंय का तुम्ही कधी आजपर्यंत? हो सर. हो. अँगस्ट्रॉम. ॲटमचा जो रेडियस असतो की नाही, ॲटम केवढा असतो? ढगा एवढा. नाही सर. खूप लहान छोटा असतो असतो. ना, लहान असतो की नाही? हो सर. हो सर. 10⁻10 खूप लहान. आणि ॲटमच्या आत कोण असतो रे सेंटरला? न्यूक्लियस. 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 न्यूक्लियस ॲटमपेक्षा लहान आहे की नाही? मान्य? हो सर. तर त्याचा हो. रेडियस फर्मीमध्ये दिलं होतं हो, किंवा सर. फेमटोमध्ये. कळतंय का? हो हो, सर. हे सर. आहेत अशा हो गोष्टी सर. आहेत, थोड्याशा शिकाल नंतर हळूहळू तुम्ही. हे जे वर सांगतोय त्याच्या एवढंच महत्वाचं हे आहे जे इथं सांगितलंय मी ते. ठीक आहे. कारण हे काय असं चॅप्टर मध्ये येणार नाही कुठं, सब मल्टिपल्स वगैरे, पण हे शिकवणं गरजेचं आहे. ओके. चल, वरचा कन्सेप्ट कळाला सगळ्यांना खरंच? हो सर. हो सर. ओके. अजून एक क्वेश्चन थोडा विचारू, अजून एक क्वेश्चन लास्ट. हो लॉजिकल. हो चालेल सर. सर. हा मला कोणतं डाऊट म्हणून विचारला होता, बघायचंय मला तुम्हाला जमतंय का. हा समजा एक सिलेंडर आहे. सिलेंडर, आता ते सिलेंडर म्हणजे काय असतं, असं सर्कल दिसतं ना कापलं की. हो सर. ओके. हो सर. आणि त्याचा जो रेडियस आहे किंवा त्याचा डायमीटर आहे की नाही, डायमीटर तो आहे 10 सेंटीमीटरचा. ओके. आणि तो ग्लासचा म्हटलाय किंवा असं एक मटेरियल आहे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे म्यू. ठीक आहे. समजतंय का बाबा तुम्हाला काय सांगतोय? हे हो सर. पूर्ण ह्याचा बनलाय तो. एक सेकंद द्या मला, ब्लॅकबोर्ड वर भारी काढता येतं इथं जरा. ठीक आहे. आणि ह्याची जी हाईट आहे, ही हाईट आहे समजा 12 सेंटीमीटर. ओके. काय झालं, इथनं अशी लाईट पडली आत. अरे यार, खरं तुम्हाला स्नेल्स लॉ शिकवायला पाहिजे त्यासाठी. बरं ठीक आहे. इथनं अशी लाईट पडली आत इथं, आणि ती बेंड होऊन अशी गेली. थांब 1 मिनिट. ठीक आहे. आता बेंड होते माहिती आहे ना, मागच्या वेळेस आठवतंय का मित्राला हो, वाचवण्याची सर. हो, पद्धत सर. वगैरे सगळं? हो सर. ओके. तर लाईटचं स्पीड बाहेरचं सी आहे. तुम्हाला विचारलंय इथून इथं जाण्यासाठी किती टाइम लागेल, असा क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. ठीक आहे. ट्राय करा भाऊ. म्हणजे तर त्याची हाईट किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. ओके. ओके सर. किंवा थांबा, हे पण राहू दे, मी तुम्हाला व्हॅल्यू देत नाही. याची हाईट एच मध्ये, मला एक्सप्रेशन मध्ये व्हॅल्यू हे पाहिजे, आन्सर पाहिजे. एच, याचं डायमीटर आहे डी. ठीक आहे. आणि तुम्हाला विचारलं टाइम किती लागेल, म्हणजे ह्याचं काही व्हॅल्यू येणार नाही. ह्याचं जे आन्सर येईल ते असं एक्सप्रेशन मध्ये येईल. माहिती आहे ना, आपण टेस्ट घेतलं तेवढं सगळ्या त्या एक्सप्रेशन मध्ये आन्सर असतात बघा, A/B क्यूब वगैरे असलं त्या टाईपचं. हो सर. करा. न्यूमेरिकल पेक्षा हे पण जरा शिकवलं पाहिजे. सोडवून ठेवा तुम्ही. कोण ऑब्सेंट आहेत रे आज?
अर्जुन, नीरव, ओंकार, श्रावणी. यशराज कुठं आहे? आला होता ना तो. ओके. अरुष आलास का रे? सगळ्यांनी ट्राय करायला तोपर्यंत. सेकंद द्या. कुणाला जमलं का रे? मला सांगा, लाईटचं स्पीड इथं सी आहे, इथं पण सीच असेल का? नाही सर. किती असणार? सी नाही. पाहिजे. सी बाय म्यू, बरोबर का? बाय मी हो सर. Okay. हो सर. आता ही हाईट एच आहे, ही डी आहे, कळतंय का? हो सर. हो सर. सर. हे 90 डिग्रीवर असतं. ही किती असतो हा पार्ट? डी बाय 2 असतो का नाही? हो हो सर. सर. हो. मग एवढा डिस्टन्स आहे माझ्यासाठी. दिस इज द डिस्टन्स. मग डिस्टन्स हायपोटेनस आहे ना त्या ट्रायंगलचा, कसा येणार तो मग? एच स्क्वेअर प्लस डी बाय 2 चा होल स्क्वेअर. तुम्हाला एक मिनिट, स्क्वेअर. कळलंय का? हो सर. हो सर. ओके, दिस इज हो सर, एच समजलं. स्क्वेअर स्क्वेअर बाय 4. आणि टाइम काढायचा आहे मला, किती लागणार तो? आणि स्पीड किती आहे तिथं? सी बाय म्यू आहे, बरोबर ना? हो सर. हो सर. टाइम कसा येणार? डिस्टन्स अपॉन स्पीड. सो दिस डिस्टन्स इज एच स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर बाय 4 divided by c by mu, or simply I can write t is equal to mu by c under root of h square plus d square by 4. एक मिनिट, तुम्हाला कळलंय खरंच हे? हो सर. हो हो सर. सर. ओके. हो सर. हो सर. तर असले ऑप्शन बघून कोम्यात जायचं नाही, हे तुम्ही सुद्धा करू शकता. तुम्हाला न्यूमरिकल दिलं असतं, न्यूमरिकल प्रमाणे केलं असतं. एक्सप्रेशन दिलं, एक्सप्रेशन प्रमाणे केलं. जमतील असल्या गोष्टी तुम्हाला? बोला जरा. हो सर. हो सर. जम. ठीक. हो सर. कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट सोडून दुसरं काही नाही येतं वेगळं. ओके. सो आय होप की तुम्हाला हे कळलेलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची कन्सेप्ट, बरोबर ना? हो सर. हो सर. ह्याच्यात छोटीशी कन्सेप्ट आहे, ऑप्टिकल डेन्सिटी म्हणून. कन्सेप्ट म्हणजे काय ते शिकवली तुम्हाला मी आत्ताच, फक्त त्याला नाव देऊया. ऑप्टिकल डेन्सिटी. ह्याला आता आपण समजण्याच्या भाषेत डिफाईन करूया. ऍक्च्युअल डेफिनेशन मला पण आठवत नाही आता, काही गरज नाही त्याची. ओके. ॲबिलिटी ऑफ अ मीडियम, ओके, टू इन्फ्लुएन्स स्पीड ऑफ लाईट or its path. हे स्पीड, लाईटच्या स्पीडला किती कमी करतं किंवा काय करतं, ह्या ॲबिलिटीला किंवा या पॉवरला आपण काय म्हणतो? ऑप्टिकल डेन्सिटी. सिम्पली याला काय म्हटलं जातं? ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हायर असतो, ओके, तर त्याला म्हटलं जातं ऑप्टिकली डेन्सर मीडियम. म्हणजे तिथं लाईटचं स्पीड थोडं जास्त कमी होणार, ऑप्टिकली डेन्सर मीडियम. आणि तिथं बेंडिंग सुद्धा जास्त होणार. आणि ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतो, लोअर, तर त्याला काय म्हटलं जातं? ऑप्टिकली रेअरर मीडियम. हे शब्द तुम्ही आता शिकाल थोड्या दिवसात, 10वी मध्ये वगैरे. ठीक आहे. 10वीचं सुरू केलं नसेल ना तुम्हाला अजून? नाही सर, नाही केलं. आणि नाही वेगळे सर, पण नाही शिकवणार तुम्हाला. नाही शब्द सर. येतील तुमच्या बघण्यात. आणि मी जशी थिअरी तुम्हाला घेतोय, मे बी तशी नसेल, वेगळ्या पद्धतीने शिकवतील तुम्हाला. ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह वगैरे शिकवून बोर करतील. ते मी पण शिकवणार आहे, पण आत्ता लगेच नाही. पहिल्यांदा तुम्हाला फील येणं गरजेचं आहे कन्सेप्टचं. नंतर मध्ये डेफिनेशन सगळं ह्याच्यात घुसू शकतो आपण, काही गरज नाही त्याची. ठीक आहे. ऑप्टिकली डेन्सर आणि ऑप्टिकल रेअरचा कन्सेप्ट कळला का सगळ्यांना? बोला जरा पटकन. हो सर.
ओके. हो सर. आता हो, sir. बेंडिंग का होतं समजून घ्या. काय ते लग्नात कधी बँडवाले बघितलं का तुम्ही? पिपाने वाजवत जातात बघा ते. हो सर. हो. समजा असे बँडवाले निघालेत असे प्रत्येक लाईन मध्ये तिघ आहेत समजा असे. समजून घ्या काय. आणि ह्यांना कंडिशन अशी आहे की लाईन तोडायची नाहीये. ठीक आहे. आता काय केलं, इथं मगापासून रोड होता, डांबरी होती ती म्हणजे प्लेन, आणि इथं खडकाळ रोड आहे म्हणजे काय म्हणतो त्याला, रफ रोड आहे. समजतंय का? मग आता हो सर. मला जाणवलं की व्यवस्थित डांबरी वगैरे जेव्हा होती त्यांचं स्पीड भारी होतं, पण एकदा खडकाळ्यात गेलं ना त्यांचं स्पीड कमी होतं. हे काय म्हणतोय कळतंय का पोरांनो? हो सर. हो, sir. हो, sir. यांना म्हटलं चाला. ह्यांची कंडिशन काय आहे, लाईन तुटली नाही पाहिजे. लक्षात येते मी काय म्हणतोय? हो सर. हो आता सर. समजा हा जो माणूस इथं शिरेल पहिल्यांदा कोण शिरणार? अलीकडचा शिरेल ना बाउंड्री मध्ये. कळतंय हो का? सर. हो सर. तो शिरला, तो थोडासा पुढे गेला समजा, इथं गेला असं. पण मगाशी जेवढं स्पीड होतं तेवढं नाहीये, आता थोडासा चालणार इथं, पण तेवढ्या याच्यात हा पूर्ण इथं येईल. कळतंय मी काय म्हणतोय? हो हो सर. सर. ओके. हो सर. हा थोडासा चालणार, पण हा पूर्ण चालेल इथंपर्यंत. कळतंय? कारण स्पीड कमी आहे. अजून हा थोडासा चालला, पण ह्यांना काय करायचे, लाईन मेंटेन करायची, तोडायची नाहीये. एका लाईन मध्ये आले पाहिजे सगळे. हा थोडासा चालला, हा पण आता आत शिरलाय त्यामुळे हा जाऊ शकतो आत थोडासा, म्हणजे हा जेवढा चाललाय तेवढंच हा लाईन हा पण चालू शकतो असं, जेणेकरून यांना लाईन नाही तुटली पाहिजे. मी काय म्हणतोय कळतंय का रे? मग हा थोडासा चालेल तेवढाच ह्याचं स्पीड असणार, तेवढंच ह्याचं स्पीड असणार, तेवढंच ह्याचं. मग आता एकदा हे ह्या मीडियम मध्ये दोघं पण आले की लाईन तुटणार नाही, ही सरळच जाईल. मग मधल्यांची पण तीच कहाणी आहे ना. तुम्हाला समजलं मी काय सांगितलंय ते? हो सर. हो सर. ओके. तर ह्यांना काय करावं लागलं लाईन न तुटण्यासाठी? बेंड व्हावं लागलं की नाही पॅटर्नला या? हो. हो सर. सर. लाईट सोबत पण हेच होतं. ठीक आहे. आता हीच कन्सेप्ट तुम्ही वेव्ह ऑप्टिक्स नावाचा एक चॅप्टर असतो 12वी मध्ये. हे काय आहे सर, बँडवाल्यांचा लाईटचा काय संबंध आहे? तर आहे, हे बँडवाल्यांचा नाही आहे, पण ह्या कन्सेप्टला वेव्ह फ्रंट असं म्हणतात. ठीक आहे. त्याचा फील आता तुम्हाला येणार नाही, तो ऑफलाईन मध्येच येतो आणि आता गरज पण नाही तुम्हाला शिकवण्याची ती. ठीक आहे. पण जरासा फील आलाय तुम्हाला थोडं थोडं, बेंड का होते लाईट? हो सर. ओके. हो हो सर. सर. समजलं सर. बेंडिंग ह्यामुळे होतं लाईटचं मोस्टली वेव्ह फ्रंट हे झाल्यामुळं. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक मजेदार एक्झाम्पल काय दिलं होतं, मित्राला वाचवण्याचं. कुठला पाथ चूज करणार तुम्ही, बरोबर ना? नाही आठवत? हो सर. स्विमिंग टँक मध्ये मित्र बुडतोय, तुम्ही घरी जाणार होता, हो सर. बघून सर म्हटलं आठवलं वाचवा सर. त्याला. आठवतंय का? हो. हो तर सर. हे बेंडिंग कुणाला जास्त होणार आहे? समजा हा ह्याचं स्पीड अजून थोडं कमी झालं असतं, याला अजून थोडं, ह्या पॅटर्नला अजून थोडं बेंड व्हावं लागलं असतं की नाही? मी काय म्हणतोय कळतंय का? हो सर. ह्या स्पीड हो जर सर. एवढं बदललं नसतं तर हा थोडासा बेंड झाला असता तरी पण लाईन मेंटेन झाली असती. म्हणजे स्पीड ऑफ लाईट चेंज होणं किंवा स्पीड चेंज होणं आणि बेंडिंग होणं यात क्लोज रिलेशन आहे. ठीक आहे. मग ते क्लोज रिलेशन कसं लिहिलं जातं? असं म्हटलं जातं की समजा जर एखादा, इथं समजा एक मीडियम 1 आहे आणि ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.2 आणि इथं मीडियम 2 आहे, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 2. सांगा यातला ऑप्टिकली डेन्सर मीडियम कोण आहे? मीडियम 2. मीडियम 2. कळतंय सगळ्यांना? मग समजा जर माझी लाईट मीडियम 1 मधनं मीडियम 2 मध्ये जाऊ इच्छित असेल अशी, ओके, तर इथं लॉज ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे रिफ्रॅक्शन फॉलो होतात किंवा ही नॉर्मल असते अशी. मग हा जो अँगल आहे, किंवा जर समजा हे सेम मीडियम असतं तर ती लाईट सरळ गेली असती की नाही रे इकडं? बोला. हो सर. पण नाही जात ती. हो सर. ही लाईट, हा काय आहे तुमचा रेअरर मधून डेन्सर मध्ये येतोय ना लाईटचा रे, त्यामुळे डेन्सर मीडियम काय करतं, त्याला बेंड करतं जास्त. कुणाकडं? नॉर्मलकडं. आणि त्यामुळे तो लाईट रे असा येतो. तुम्ही नुसत्या बेंडिंग पॅटर्न कडे बघून सुद्धा सांगू शकता मीडियम 2 जे आहे ते काय डेन्सर आहे मीडियम 1 पेक्षा. तुम्हाला खरंच लक्षात आलंय? हो सर. हो सर. अजून एक क्वेश्चन विचारतो. हो सर. पट ह्या कन्सेप्ट आहे छोट्या छोट्या, या तुम्हाला जमल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आपल्याला. समजा एक लाईट रे आला असं, इथं समजा मी नॉर्मल ड्रॉ केली असेल अशी, आणि मला दिसलं लाईटचा रे असा गेला इकडं. हा काय झालाय रे, अवे फ्रॉम द नॉर्मल आहे का टुवर्ड्स द नॉर्मल आहे? काय वाटतं याकडे बघून?
अवे फ्रॉम द नॉर्मल. अवे फ्रॉम नॉर्मल. हा सरळ असा गेला असता, तो इकडे गेला की नाही लांब, घाबरून गेला. हो, हो हे कधी हो जाणार सर. आहे? जेव्हा त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतो. कमी असेल म्हणजे हा समजा डेन्सर असेल आणि हा काय असेल, रेअरर असेल. क्लिअर ठीक आहे? असणार. ह्याच्या केसमध्ये काय होतं, हा जास्त पळतो आणि हा कमी पळतो, त्यामुळे इकडे बेंडिंग होतं. समजतंय का? हो सर. ओके. हो हे सर. आहे. आता त्या डेप्थ मध्ये घुसायची गरज नाही. तुम्हाला बेसिक लक्षात आलंय. टुवर्ड्स जो नॉर्मल जर सरकला तो, तर म्हणायचं रेअरर मधून डेन्सर मध्ये आलाय. आणि अवे फ्रॉम द नॉर्मल गेला तर याचा अर्थ काय, डेन्सर मधून रेअरर मध्ये आलाय. तुम्हाला ही कन्सेप्ट परत घ्यायची गरज आहे का, डेन्सर रेअररची? नाही सर. कारण फंडामेंटल नाही. आहे. नाही सर. ह्याच्यावर काही जेईला वगैरे क्वेश्चन येत नसतात, हे रेअर आहे का हे डेन्सर असले गरीब क्वेश्चन्स. पण हे तुम्हाला समजले पाहिजेत काय आहेत ते. लक्षात आलंय? हो सर. ओके. तर हे मला वाटते रिफ्रॅक्शनचा एक बेसिक फंडा तुम्हाला समजलेला आहे. आपण नवीन पॉइंटला सुरुवात करूया. स्नेल्स लॉ रिव्हिजनच आहे. सर आवाज कट होतोय. सर आवाज कट होतोय. कट होतोय हो सर. काय तयारी. आता येतोय क्लिअर? का अजून पण कट होतोय? एक काम करा, लॉग इन करा. हो यार, नेटवर्क इश्यू. अर्जुन, आता येतोय का रे आवाज क्लिअर? सर आवाज कट होते. अजून पण कट सर होतोय? हो सर. हो सर. स्क्रीन तर व्यवस्थित नाही दिसत. आता सांगा, कारण काहीच नाही माझ्या हातात आता. असं कसं मधनच गेलं नेटवर्क? नाही सर. अजून पण कट होतोय? हो सर. थांब, व्हिडिओ ऑफ करतोय. आता बघ. सर स्क्रीन आवाज दिसत नीट नाही. येतोय पण स्क्रीन नाही दिसत. मुलांनो, आता येतोय का आवाज? सांगा आता काय. हो सर आता आवाज येतो. हो सर. आवाज येतोय. सर येतोय आता. शेवटी मोबाईलला कनेक्ट केलंय मी. एक व्हिडिओ ऑफ करतो काय मी, कारण आता रिलायबल वाटेना मला सोर्स तो. आणि कट झाला की सांगा मला काय आवाज होतोय. आता कट नाही सर. नाही सर. ठीक आहे. लिहा नेक्स्ट पॉइंट. स्नेल्स लॉ. गोगलगाईचा लॉ. पण गोगलगाईचं स्पेलिंग वेगळं असतं ना. SNAIL. स्नेल्स लॉ शिकवलं होतं का रे थोडा तरी मागच्या वेळी मी? हो सर. सर. काय सांगितलं होतं की जर मीडियम असतील दोन, लेट्स से मीडियम 1, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजा μ1 आहे, आणि मीडियम 2 याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 आहे समजा. ठीक आहे. ह्या दोघांची बाउंड्री दाखवतोय मी. ओके, हद्द. जर समजा लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये गेली, अशी जर समजा, ओके, आणि इथं नॉर्मल असेल समजा ही,
तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन वगैरे आठवतंय का रे मिररचं पोरांनो? हो सर. हो हो सर. सर. लाईट रे समजा असा आला तर इथं नॉर्मल असतो असं आणि इकडं असं जातो, बरोबर का? रिफ्लेक्शन मध्ये काही नखरे नसतात त्याचे. जेवढा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो, माहिती आहे ना सगळ्यांना? हो हो सर. सर. हो सर. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन असे देतो, बरोबर ना आपण? नाही सर. हो सर. त्यासोबत येतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ इन्सिडन्स. कुणासोबत मेजर करायचं नेहमी? नॉर्मलशी. नॉर्मल. नॉर्मल सोबत सर. त्यामुळे हे आयुष्यात विसरायचं नाही परत कधी. आय आणि आर नेहमी कुणासोबत मेजर करायचे? कुठलं पण Normal. फॉर्म्युला हा नेहमी नॉर्मल सोबत मेजर कराल. क्लिअर राहील नेहमी. हे जो अँगल ऑफ इन्सिडन्स हा घेणार. आता अँगल ऑफ इथं फॉर्म्युला तसा लागत नाही, नाहीतर मग सरळ असं झालं असतं ना, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि इक्वल. बेंडिंग काय आलंच नसतं, कळतंय का? हो सर. त्यामुळे इथं हो, बेंडिंग सर. होऊ शकतं. समजा असं बेंडिंग झालं तर इथं कोण डेन्सर आहे रे यातलं, 1 का 2? रिलेटिव्ह 2. समजतंय? टू. हा जो आहे त्याला हो, सर. म्हणायचं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि ह्याला काय म्हणायचं? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. फरक आहे याच्यात, कळतंय का? हो आता सर. इथं जे दिसतंय ते प्युअर रिफ्लेक्शन आहे आणि इथं जे दिसतंय ते प्युअर रिफ्रॅक्शन आहे. रिअल लाईफ मध्ये हे दोन्ही मिक्स होत असतात. कधी काच बघितली का? काच सुद्धा दिसते आणि काचेच्या पलीकडचं पण दिसतं, माहिती आहे तुम्हाला? हो सर. ओके. हे काय काय नेमकं याचं? मग काचेत आपली प्रतिबिंब सुद्धा दिसतंय कधी कधी आणि काचेच्या पलीकडचं पण दिसतंय. याचं मिनिंग काय रे? रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन सोबत होत आहेत, आहे की नाही? हो. आवाज येत नाही. परत आवाज कट होतोय. समजा इथनं लाईट आली अशी, हे येतोय ना आवाज माझा? थोडंसं सहन करा, 15 मिनिटं फक्त. हो सर. ओके. तर इथं म्हणजे समजा 100 एनर्जी आली याच्याकडनं. आता एनर्जी इंटेन्सिटीने दाखवतो, पण इंटेन्सिटी तुम्हाला शिकवलेलं नाही मी अजून. असं आलं तर थोडी रिफ्लेक्ट होते. समजा 20 रिफ्लेक्ट झाली आणि 80 पास झाली आत, किंवा अशी गेली समजा. तर हा जो आहे त्याला म्हणायचा अँगल ऑफ इन्सिडन्स, हा जो आहे त्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि हा जो आहे त्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सो दिस इज अ रिअल लाईफ सिनोरिओ. तुम्हाला कळलंय का रे पोरांनो? जरा बोला. हो सर. हो सर. ओके. रिअल लाईफ मध्ये असं होत असतं, हे क्लिअर ठेवायचं. आता याच्यावर ॲडव्हान्सला क्वेश्चन येतात, थिन फिल्म इंटरफरन्स वगैरे याच्यावर असे. आता काय लगेच ते घ्यायची गरज नाहीये, पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे काय असते नेमकं सीन. ओके. तर आपण त्यातलं प्युअर रिफ्लेक्शन शिकलेलं आहे, प्युअर रिफ्रॅक्शन सध्या शिकतोय. रिअल लाईफ वाला तुम्हाला पोलरायझेशन वगैरे मध्ये 12वी कत्तर शिकायला, आता काही गरज नाही त्याची. ठीक आहे. तर स्नेल काय सांगून गेला बघा, साइन आय आणि साइन आर यांचा रेशो कॉन्स्टंट असतो. त्यानं जे तुम्हाला 10वीत जे शिकाल तुम्ही, जे तुम्हाला रटायचं आहे खरंच बोर्डासाठी, ते हे आहे साइन आय पण साइन आर इज इक्वल टू इज कॉन्स्टंट. ठीक आहे. हे लिहायचं, परीक्षेत मार्क मिळतात. पण मेन्स ॲडव्हान्स पर्यंत नीटसाठी वगैरे जे गरजेचे आहे ते असे आहेत, μ1 इंटू साइन आय इज इक्वल टू μ2 इंटू साइन आर. पॅटर्न कळतोय का बघा तुम्हाला काय यातला? मीडियम 1 मध्ये कुठला अँगल आहे रे पोरांनो? आय. आय. आणि मीडियम 1 मधला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोण आहे? μ1. मग ते एकत्र घेतले मी, कळलं का? मीडियम हो सर. आर आणि मीडियम 2 चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? μ2. ते एकत्र घेतले मी, कळलं सगळ्यांना? हो सर. खरंच लक्षात आलंय तुम्हाला हे 100%? हो सर. हो हो सर. सर. ओके. हो, तुम्हाला सर. एक सिम्युलेशन दाखवतो काय मी, त्या पोरांना दाखवतो तुम्ही. एक सेकंड, तुम्हाला पाठवायचं विसरलो मी ते. होय, नर्चरवाली कुठे गेली? कसे मला होय, हे नव्हे.
स्क्रीन दिसते का रे सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. आता इथं बघा, मी इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज करू शकतो. आता दोघांचे पण 1:1 आहेत, म्हणजे एअर किंवा व्हॅक्युम, कळतंय का? हो सर. ओके. हो सर. तिथं मी इन्सिडेंट अँगलला बदलला, समजा किती केला, 60 डिग्री केला, समजा अप्रॉक्सिमेटली 60 करतो मी. हा, ओके. आणि ह्याची व्हॅल्यू समजा मी, आता किती पण असू दे, हे सेम मीडियम असल्यामुळे हे सेम दिसतंय, सरळ जाणार. जर समजा N2, आता इथं आपण μ1 μ2 घेतलंय ना, जनरली CBSE मध्ये N1 N2 घेतलं जातं. ठीक आहे. आता ह्याला जर वाढवला समजा मी, तर बेंडिंग टुवर्ड्स द नॉर्मल व्हायला लागले नाही, कळतंय का सगळ्यांना काय सांगतोय? हो सर. हो सर. ओके. अगोदर 1 होतं, ते आता काय झालं, टुवर्ड्स द नॉर्मल, म्हणजे ते डेन्सर म्हणायला लागले हळूहळू, बरोबर का? हो सर. आता मी इथे एक हो नंबर सर. ठेवतो, 1.73. हा, असं ठेवतो मी. हे 29.85 आहे. हे जनरली 30 डिग्री म्हणू शकतो का याला मी अप्रॉक्सिमेटली? हो सर. हो सर. हो सर. रफली तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, किंवा लिहून घ्यायची पण गरज नाही, मी क्रॉप करून टाकतो थांबा इथं. आपण ह्याचं प्रॅक्टिकली याला समजून घेऊ काय सांगतोय. ओके, इकडे बघा. इथं अँगल किती आहे, 60 आहे. इथला अँगल मी 29.85 याला अप्रॉक्सिमेटली 30 डिग्री म्हणतो. व्हॅल्यू दिसतात ना सगळ्यांना? हो सर. हो सर. इथं 1 दिलंय, म्हणजे हे तर एक तर एअर असेल किंवा व्हॅक्युम असेल. समजतंय सगळ्यांना? ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 असतो, कारण तिथलं स्पीड 3 × 10⁸ असतं, त्याला 1 भागिल्यावर तेवढंच येतं ना, त्यामुळे 1 असतो. आणि इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती घेतलाय मी, 1.74 घेतलाय मी, तो 1.73 घेतो. कोण सांगेल का रे मला ही कशाची व्हॅल्यू आहे? हिंट देतो, नंबर आहे तो एक, स्क्वेअर रूट आहे कोणाचा तरी. √3. √3 ची. √2. √2 नाही, √3. √2 ची व्हॅल्यू किती असते? 1.4. 1.4. √3 ची व्हॅल्यू किती असते? 1.7 अप्रॉक्सिमेट. 1.7. कळलं का सगळ्यांना? हो सर. आता हो आपण सर. प्रूव्ह करूया. आता ह्यात मला हे माहित नाही समजा, काय 30 डिग्री माहित नाही समजा, आय डोंट नो दिस. तर स्नेल्स लॉ काय सांगतो रे? वरचं मीडियम घ्या, वरच्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, 1 आहे ना. स्नेल्स लॉ काय असतो, μ1 sin θ1 इज इक्वल टू μ2 sin θ2. ठीक आहे, असा पाठ करा वाटलं तर स्नेल्स लॉ. होईल का पाठ तुम्हाला? हो सर. हे मीडियम 1 बद्दल बोलायचं, हे मीडियम 2 बद्दल बोलायचं. डायरेक्टली कुठलं कसलंही देऊ देत, सोडवू शकतो आपण त्याला. लक्षात आलंय सगळ्यांना? हो सर. मग बघा, μ1 वरच्याला 1 घेतो मी, किती आहे, 1 sin 60 इज इक्वल टू μ2 किती आहे, 1.73. त्याला मी √2 घेतो, √3 घेतो इंटू sin θ2. तुम्हाला लक्षात आलं मी काय केलंय पोरांनो? हो सर. आता हो sin सर. 60 ची व्हॅल्यू किती हो सर. असते? √3/2. तोंडपाड पाहिजे बरं का रे 3/2. सगळ्यांना, आणि विसरा सगळे काय करतोय ते. झटकन आलं पाहिजे तोंडात ते. sin 60 tan 30 काय काय असेल ते. नाही मागे पडाल तुम्ही बरं का, भयंकर. काय करायचं, पेपर घ्यायचा की व्हाईट पेपर, मनालाच विचारायचं स्वतःच आणि आन्सर काढत जायचे. स्वतः जेव्हा चुकतो त्यावेळी शिकतो आपण. sin θ2. मला सांगा, √3 कॅन्सल झालं, इथं आलं 1. कुणाच असतो रे हाफ साइन? 30चा. 30चा. सगळ्यांना कळलं? प्रूव्ह झाला स्नेल्स लॉ? बोला. हो सर. हो सर. क्लिअर आहे कन्सेप्ट? पण प्रत्येक वेळी तुमच्याकडे सॉफ्टवेअर असणार आहे का, हे ते टाक आन्सर येते? नाही ना, नाही. सोडवायला नाही. लागतं त्याला. तर ते तसं. मग आता हे तुम्हाला सिम्युलेशन साठी मी पाठवतोय ग्रुपवर, तुम्हाला तुम्ही यासोबत खेळत बसा. आणि ऍक्च्युअल लाईफ मध्ये रिफ्लेक्ट पण होती लाईट. हे दाखवते का रिफ्लेक्ट झालेली लाईट 60 ला? हो सर, दाखवतो. ओके. हो सर. त्यानंतर अँगल ऑफ डेव्हिएशन हा 30 डिग्रीनं आत सरकलाय. 16 येत होता, 16 आत सरकला. मग किती लक्षात आले का सगळ्यांना? ते बघून कळलं का सांगा मला जरा. हो सर. हो का? सर. ओके. आता हे लाईट रिफ्लेक्टेड, राईट ट्रान्समिटेड, हे कुठनं आलं? हे वेव्ह ऑप्टिक्स मधली कन्सेप्ट आहे. आता तुम्ही बघू नका, काही टेन्शन नका घेऊ, म्हणजे एनर्जीचा पार्ट आहे. ठीक आहे, राहू. पण स्नेल्स लॉ कळलाय का रे जरा जरा काय? हो सर. का? कळालंय सर. अजून एक विचारू क्वेश्चन, ट्राय करून सांगा. हो सर.
हो सर. समजा मी म्हटलं एअर मधून एका लिक्विड मध्ये गेला लाईटचा रे. एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो 1 आणि लिक्विडचा आहे 1.4. ठीक आहे. आणि तुमचा लाईटचा रे आलाय इकडनं असा ॲट अन अँगल किती घेऊया आपण याला 45 डिग्री. ठीक आहे. तर तो असा रिफ्रॅक्ट होऊन जाणार कारण रेअरर मधून डेन्सर मध्ये निघाला येतो. बरोबर ना. आत होणार ना टुवर्ड्स द नॉर्मल. हो सर. ओके. हो तर सर. हा अँगल किती असेल सांगा मला. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सोडवून दाखवा बघू. पहिल्यांदा जरा इझी क्वेश्चन घेतो नंतर टफ मध्ये जाऊया. ओके. मीडियम 1 साठी पहिल्यांदा अप्लाय करा नंतर मीडियम 2 साठी. हिंट देऊ का रे. 1.4 ला √2 सुद्धा म्हणतात. आता कराल का. हो सर. हो सर. करा. येतो फॉर्म्युला 1 sin θ 1. सगळ्यांचा आन्सर येऊ दे बरं का रे. शांत बसू नका. मला जर एवढा चांगला रिस्पॉन्स नाही दिसला मी काढून टाकेन तुम्हाला लेक्चर म्हणून. नाही चेक कर व्यवस्थित चुकलंय काय. μ1 किती आहे 1 sin θ 1 म्हणजे sin 45 त्या मीडियम मधला घे. त्यानंतर अलीकडच्या मीडियम मधला इथला μ2 किती आहे √2 आणि इथला sin θ 2 काढायचा आपल्याला. कळलंय का. हो सर. sin 45 ची व्हॅल्यू किती असते रे. 1/√2. 1 1/√2 आणि इथे किती आहे √2 इंटू sin θ 2. तू कॅन्सल केलंच नाही दोघांनी खरं खरं सांग. सिद्धाई नाही. होय सर. कसं डायरेक्ट. नाही तिकडनं ते मल्टिप्लायचं डिव्हिजन लागून तसं केलं. नकारी गुरु चमत्कार असले. ऐका समजले का. √2 इकडे येऊन काय होईल 1/2 बनेल की नाही ते. हो सर. हो सर. मग θ 2 किती असणार 30 डिग्री. बाकीचे सोडवत नाहीयेत का काय जमत नाहीये मला माहित नाही बरं का. पण जरा कन्सिस्टंटली दिसू दे तुमच्या आन्सर्स मध्ये. मी अगोदरच सांगितले चुकल्याशी मला मतलब नाहीये. आन्सर देणं माझ्यासाठी महत्वाचं. द्यायचं नसेल राहू दे काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. पण परत हा ब्लेम नको पेरेंट्स किंवा टीचरवर. यांच्यामुळे नाही झालं तुमच्यामुळे नाही होत काय व्हायचं नाही. समजतंय. रिझल्ट वगैरे येत नाहीत ते. आणि खरं सांगू का रँक जे काढतात ना ते फायटर स्टुडंट असतात लुजर्स नसतात. फायटर स्टुडंट म्हणतोय मी हुशार पोरं नाही. हुशारी ही नंतरची गोष्ट आहे. फाईट मारणारी पोरं पाहिजे. द्या सर काही पण सोडवतो आम्ही ह्या टाईप मध्ये. ठीक आहे. सगळ्यांना कळलं आहे क्वेश्चन खरंच. हो सर. हो सर. कसं कळालं. हो सर. अजून एक लास्ट क्वेश्चन विचारू. ट्राय करणार. हो सर. हो सर. विचार. हा एनटीएससीचा क्वेश्चन आहे स्टेज 2 चा. ठीक आहे. फक्त आता मला एक्झॅक्टली आठवत नाही काय काय दिलं होतं त्यांनी.
असा एक प्रिझम दिलाय छोटासा, म्हणजे काय नाही, प्रिझम म्हणजे काही वेगळं असं टेन्शन नका घेऊ, सोपं आहे ते. एक ग्लास आहे समजा अशी, आणि राईट अँगल आहे, आणि त्याचा म्यू आहे √2. जो अँगल आहे तो 45 डिग्री. हा ट्रायंगल आहे समजा, ग्लासचा एक ट्रायंगल आहे, कळलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. आणि इकडून लाईट पडली समजा इथनं अशी सरळ परपेंडिक्युलर लाईट पडली इथं. मला सांगा, परपेंडिक्युलर पडल्यावर बेंड होते का रे लाईट? नाही सर. सरळ नाही. जाते. रिफ्रॅक्शन होतं का इथं? नाही सर. होतं. ठीक आहे. हे बघा, रिफ्रॅक्शनचा अर्थ बेंडिंग असं डायरेक्टली घेऊ नका. रिफ्रॅक्शनचा अर्थ असतो चेंज इन स्पीड, आणि चेंज इन स्पीड झाल्यामुळं काय येतं? बेंडिंग येतं. कळलं का? बेंडिंग मुळे स्पीड चेंज हो सर. होत नाही. हो सर. ठीक आहे. दिस इज हो सर. रिझन अँड दिस इज इफेक्ट. नॉट बेंडिंग इज नॉट द रिझन. रिझन कोण आहे रे? चेंज इन द स्पीड. त्यामुळे Change जरी in बेंडिंग speed. झालं नाही, तर स्पीड सी असेल तरी तर सी बाय म्यू असतंच. बेंडिंग होईल का नाही कशावर डिपेंड करतं? इन्सिडंट अँगल काय आहे तुमचा. कळतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. रिफ्रॅक्शन झालेलं आहे, त्यात काय डाऊट नाही. ठीक आहे. फक्त इथं बेंडिंग दिसत नाही आम्हाला. रिफ्रॅक्शनचा इथून पुढं अर्थ काय? त्यामुळे रिफ्रॅक्शन पण राहू दे. जर तुम्हाला काय विचारलं स्पीड मध्ये चेंज आलाय का, आलाय म्हणायचं, कारण बेंडिंग वरून ठरत नाही, चेंज इन स्पीड वरून बेंडिंग ठरतं. लक्षात आलंय सगळ्यांना? खरं सांगा. हो सर. हो सर. पण हो सर. इथं परपेंडिक्युलरला येऊन पडेल का रे तो त्याच्यावर? इथं पडला, इथं पडेल का? नाही सर. नाही. नॉर्मल कशी ड्रॉ करतो आपण? नॉर्मलचा अर्थ काय असतो बोला? परपेंडिक्युलर सर. सरफेस असतं त्याला परपेंडिक्युलर. जी पॉइंट ऑफ इन्सिडन्स म्हणून पास होते आणि जी सरफेसला परपेंडिक्युलर असते. मग अँगल ऑफ इन्सिडन्स कशावर मोजतो आपण? नॉर्मल सोबत. नॉर्मल सोबत. मग माझा इथे अँगल ऑफ इन्सिडन्स हाच असेल ना? आलंय का लक्षात सगळ्यांना? किती असेल सांगा हो बरं? सर. 45. 45. लक्षात आलंय का सगळ्यांना हे? हो सर. समजलं सर. सर. ओके. मग आता इथून इथं येताना सरळ आलं ते. आता माझी लाईट कशात आहे रे? √2 मध्ये, डेन्सर मीडियम मध्ये, आणि ती बाहेर कशात जाणार आहे? एअर मध्ये. मग डेन्सर मधून रेअरर मीडियम जाताना सरळ जात नाही ती, टुवर्ड द नॉर्मल पण जात नाही, अवे फ्रॉम द नॉर्मल जाते. क्लिअर अवे आहे? फ्रॉम द नॉर्मल. हो सर. ओके. हो सर. हो सर. तुम्हाला विचारलंय हा अँगल किती असेल? काढाल, ट्राय कराल? हो सर. हो try सर. कर. करा बघू. स्नेल्स लॉ अप्लाय करायचा ह्या बाउंड्रीला. आता मला माहिती आहे मागासारखं सोपं नाहीये, पण इथं सुद्धा तुम्ही म्हणू शकताय ना की सर लाईटचा रे असा आलाय आणि हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, किती आहे? 45 डिग्री, आणि इथला म्यू किती आहे रे? √2. बरोबर का? आणि बाहेर जाताना हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, हो सर. आणि इथला म्यू किती आहे? 1. ठीक आहे. कशी पण विचित्र दिसू दे बाउंड्री, तुम्ही स्नेल्स लॉ अप्लाय करू शकता. ह्या मीडियमला 1 मीडियम म्हणा, ह्या मीडियमला सेकंड मीडियम म्हणा. करा अप्लाय. μ1 sin θ1 इज इक्वल टू μ2 sin θ2. करू शकता ना अप्लाय? हो सर. हो μ1 सर. ला √2 पुट करा. sin θ1 म्हणजे काय असतं रे? sin 45 किती असतो? 1/√2. 1/√2. आणि μ2 किती आहे? 1 आहे, आणि इंटू sin θ2. ओके. मग हे
हे किती असतं 1/√2 आणि हे म्हणजे इथं 1 येतं काय हो सर. कधी असतं रे साइन हो सर. 90 डिग्रीला. 90 90. ही जरा स्पेशल केस आहे म्हणजे हा रे बाहेर येताना असा येत नाही हा असा येतो 90 डिग्रीला. तुम्हाला काही इमॅजिन झालंय का? हो सर समजलं. ठीक आहे. हो सर. हे असं बाउंड्रीवरून असा चरत चरत जातो ते. खरंच चरणे असं म्हणतात त्याला, ग्रेझिंग म्हणतात त्याला. ग्रेझिंग शब्द ऐकलाय का तुम्ही आजपर्यंत कधी? हो सर. ठीक आहे. ह्या शब्दाची जरा सवय लावून घ्या कारण इथून पुढे लागणार आहे आपल्याला तो. ग्रेझिंग रिफ्रॅक्शन वगैरे म्हणतात त्याला. माझा एक छोटासा क्वेश्चन आहे तुम्हाला की जर ह्या प्रिझमला पाण्यात टाकला असता किंवा इकडचा भाग समजा हा जो तिरका भाग आहे हा पाण्यामध्ये असता आणि इकडचा भाग एअरमध्ये असता तर हीच कंडिशन झाली असते का वेगळी झाली असती? काय वाटतंय तुम्हाला? सर वेगळे होणार. वेगळी झाली का असते. वेगळी होणार? का वेगळी होणार? कारण सर कारण मी परत त्याचं रिफ्रॅक्शन होणार सर पाण्याचं. म्यू2 बदलला असता का नाही? हो सर. पाण्याच्या नंतर काय झालंय माहित नाही मला पण आता बाहेर एअर आहे म्हणून मी 1 घेतलाय बरोबर ना? पाणी असतं हो. तर 4/3 वगैरे काहीतरी वेगळं घेतलं असतं मी. कळतंय का? हो सर. मग त्यामुळे हो, आता सर. थीटा टू 90 डिग्री आला नसता ना, वेगळा काहीतरी आला असता. हो सर. मग ह्या लेन्सेस कधी ऐकलेत का तुम्ही? कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स वगैरे. हो सर. हो सर. तर हो, ह्या सर. लेन्सेस कॉन्व्हर्जिंग डायव्हर्जिंग अशा फिक्स नसतात मिरर सारख्या. ह्या पाण्यात टाकल्यावर वेगळ्या प्रकारे बिहेव करू शकतात. म्हणजे जी कॉन्व्हेक्स लेन्स असं येऊन रेजला अशी बेंड करते तीच डायव्हर्ज पण करू शकते इफ प्लेस्ड इन सम स्पेशल लिक्विड. इथं रिफ्रॅक्शनचा खेळ थोडासा रिफ्लेक्शन पेक्षा वेगळा आहे. काय म्हणतोय कळतंय मी पोरांनो? हो हो सर. सर. ओके. हो सर. तेच मला तुम्हाला शिकवायचं आहे थोडं थोडं स्लोली पण त्याच्या अगोदर हे येणं गरजेचं होतं तुम्हाला. ठीक आहे. एक होमवर्क देऊ का रे तुम्हाला छोटासा? सोडवायचं राहू दे आता. होमवर्क देतो उद्या बघा तुम्ही. ठीक आहे. हो सर. तो आला की तुम्हाला माझं टेन्शन मिटलं. समजा अशी एक बाउंड्री दिली तुम्हाला. ओके. ॲट एन अँगल लेट्स से 30 डिग्री आणि त्याच्यावर रे असा सरळ पडलाय. इथे बेंडिंग होणार का रे? हो सर. हे जर असं असतं तर बेंडिंग झालं नसतं. तिरका आहे ना तो. हो सर. तर normal अशी परपेंडिक्युलर येणार. पडलं. कळतंय का हो सगळ्यांना? सर. हो हो सर. सर. ओके. त्यामुळे बेंडिंग होणार तिथं. बेंडिंग जर होणार असेल तर समजा हा त्याचा ओरिजिनल पाथ असेल असा. एक मिनिट. तर तो आता समजा इथं एअर असेल त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1 आणि इथं समजा ग्लास असेल सगळा खाली भरलाय ग्लास. त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल समजा 2 घ्या. 2 घ्या आता. असा नसतो 2. तर हे टुवर्ड्स द नॉर्मल बेंड होईल की नाही रे असा? हो सर. ओके. हो सर. तर तो हो, अँगल सर. किती असेल असं विचारायचं. आता हा अँगल काय पर्टिक्युलरली 30, 60, 90 असला काय येणार नाही. काही पण येऊ शकतोस. तुम्हाला असलं शिकवलंय ना मी. समजा साइन थिटा जर किती आला 1/√3 आला तर ह्याला असं लिहायचं थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/√3. बोललो ना हो मी सर. तर? कारण 1/√3 हो, सर. कुणाला नसतो डायरेक्टली स्पेशल अँगल कुठला. तो टॅन असतो टॅन 30. ठीक आहे. त्यामुळे ह्याला असं लिहू शकताय तुम्ही. तर ह्याप्रमाणे तुम्ही लिहू शकाल का? हो सर. ओके. हो सर. तर तुम्ही एक्स काढायचं आहे त्यानंतर त्याला साइन इनवर्स ऑफ एक्स. हे आन्सर मला उद्या काढून दाखवा तुम्ही. म्हणजे आज दाखवा काढून. चालेल? शॅल आय टेक युअर लिव्ह? इज इट क्लिअर? सगळं क्लिअर आहे का तुम्हाला? हो हो सर. सर. ओके. चलो बाय. टेक हो केअर. सर. हॅव नाईस डे. बाय सर. बाय सर. बाय बाय सर. सर.